नमस्कार. आपल्या सगळ्यांच्या आवडीची ही कोल्हापुरी कापशी, ती पण भक्कम असा आवाज करणारी. आम्हाला अनेक प्रश्न येतात की नक्की आवाज येतो कुठून, आवाज येतो कसा, नक्की काय जादू घडते की बाबा या कोल्हापुरीला आवाज येतो. तर आज आपण ह्याच्या मागचं तंत्रज्ञान जाणून घेणार आहोत. तुमच्यासाठी खास आपण आज अख्खी जोडी कापलेली आहे, तर जाणून घेऊया. तुम्ही ते पाहाल ठीक आहे. तर आतमध्ये आपले अनुभवी कारागीर ह्या बिया मांडतात. ह्या ज्या असतात ना, ह्याला गावाकडे विंचू बिया असं म्हणतात. ह्या विंचू बिया ह्या मागचं खरं गमक आहे. ह्या विंचू बिया जेव्हा एकमेकांवर घासतात ना, तेव्हाच तो करकरी सुंदर असा आवाज येतो, ज्याच्यावर सर्व जग फिदा आहे. तुम्ही जेव्हा एंट्री मारताना जो भक्कम आवाज येतो ना, त्याचे कारक ह्या विंचू बिया आहेत. यांची नांगी असते, ती एकमेकांमध्ये अडकते आणि एकमेकांवर घासल्याने तो बियांचा सुंदर असा आवाज येतो. आता त्या बिया मांडायच्या कशा, त्याची रचना कशी करायची, चांबड्यामध्ये ते बसवायच्या कशा, तर हे खूप मोठं विज्ञान आहे. ते फक्त अनुभवी कारागीर आपल्या अनुभवाने कमावतात. ते काम करता करता शिकण्यासारखी गोष्ट असते. हे जे चांबडे आहे ना, त्या चांबड्याच्या जाडीनुसार, त्याच्या डेन्सिटीनुसार, कुठल्या पद्धतीने चांबड्याचं वापरलं गेलंय, हे सगळं ठरवून मग त्या विंचवांच्या बियांची मांडणी ठरते. ते फक्त अनुभवी कारागीरच करू जाणं. तर आपला मुद्दा आता क्लिअर झालेला आहे. जो करकरीत आवाज येणारी कोल्हापुरी कापशी आवाज करते कशी, असा पुन्हा प्रश्न पडला तर हा व्हिडिओ नक्की पहा, किंवा जो प्रश्न विचारेल त्याला हा व्हिडिओ शेअर करा आणि ठणकावून सांगा की आता मला माहिती आहे की इतका सुंदर असा करकरीत आवाज करणारी कोल्हापुरी ही आतून नक्की करते काय, की त्याला सुंदर आवाज येतो. तर आज तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालंय. आणि काय प्रश्न असतील तर कमेंट करत चला. आपल्या मातीतल्या कारागिरांनी आपल्या हाताने घडवलेल्या सर्वोत्तम दर्जाच्या चांबड्यात घडलेल्या उत्तम अशा ऑथेंटिक कोल्हापुरी अनुभवण्यासाठी भारतातल्या क्रमांक 1च्या वाहनला नक्की भेट द्या. धन्यवाद.